हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनल SM गायडन्स पॉईंटमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, चालू घडामोडीमध्ये आपण आजचा पॉईंट जे घेऊन आलो तो मोस्ट इम्पॉर्टंट आहे. एक मोठी ट्रेड डील साईन झाली आहे ज्याचं नाव आहे RCEP, ज्याला की आपण फुल फॉर्म म्हणूया रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप. ही जगातील सगळ्यात मोठा व्यापार करार मानला जात आहे. जगाच्या एकूण जीडीपीच्या जवळपास 30% जीडीपी या देशांमधला जो व्यापार आहे त्याद्वारे होणार आहे. परंतु तो जो व्यापार करार आहे तो आपल्या एशियामध्ये झाला, परंतु त्याच्यामध्ये आपला भारत देश इन्व्हॉल्व नाही आहे. भारताने त्याच्यातून माघार घेतली आहे. तर काय हा RCEP करार आहे, कोणकोणते देश याच्यात सहभागी आहे, त्याच्यात कोणकोणते ट्रेड्स होणार आहे आणि भारताने त्याच्यातून माघार का घेतली, भारताचा त्या करारावरचे आक्षेप काय होते, जे एक्झामच्या दृष्टिकोनातून आपल्याला फार महत्वाचे आहेत, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर जास्त वेळ न करता चला व्हिडिओची सुरुवात करूया. भारतातील सगळ्यात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म जे काही अनअकॅडमी आता आपल्या राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या अभ्यासासाठी अवेलेबल झाला आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, फुल प्रिपरेटरी कंबाईन्ड प्रिलिम्स बॅच 2021 म्हणजे 2021 साठी संयुक्त पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी एक नवीन बॅच लॉन्च झाली आहे. लवकरात लवकर इथे एनरोल करून घ्या. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. फार इम्पॉर्टंट बॅच आहे, एनरोल करून घ्या. अनअकॅडमी बेस्ट काय करायचे, महाराष्ट्र टॉप एज्युकेटर्स आहे, लाईव्ह इंटरॅक्टिव्ह क्लासेस होतात आणि अनलिमिटेड कंटेंट एक्सेस भेटते, ते सुद्धा महाराष्ट्राच्या टॉप एज्युकेटर्सच्या मार्गदर्शनाखाली, जे की तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. ऑनलाईन लर्निंग करणे फार सोपं आहे. लॅपटॉप, टॅबलेट, मोबाईल पाहिजे, सोबत इंटरनेटची एक्सेस पाहिजे आणि तुमचा अभ्यास सोबत चालू होऊन जाईल. अनअकॅडमी बेस्ट काय करायचे, लाईव्ह टेस्ट असतात, स्ट्रक्चर्ड कंटेंट आहे, तुमच्या प्रगतीचा तपशीलवार अहवाल त्याचं विश्लेषण करून दिले जाते, ते सुद्धा अतिशय कमी किमतीमध्ये. आणि सोबतच तुम्ही रेफरल कोड SOHEL कॅपिटल लेटर्स मध्ये MIRZA सोहेल मिर्झा वापरलं तर तुम्हाला या ठिकाणी 10% डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. सहज उपलब्ध, प्रवास करण्याची गरज नाही आणि अमर्यादित कंटेंट भेटेल. मग तुम्ही कॉलेज स्टुडंट असा, फुल टाइम MPSC तयारी करणारे असा की जॉब करून MPSC तयारी करणाऱ्या सगळ्यांसाठी अनअकॅडमी बेस्ट आहे. तुम्ही ऑनलाईन सगळ्या फीस पेड करू शकता. मार्ग तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. या ठिकाणी मॉक टेस्ट, विषयनिहाय टेस्ट आणि दैनिक टेस्ट होतात आणि सगळ्यांचं विश्लेषण टॉप एज्युकेटर्स करून देतात. तर जास्त वेळ न करता आजच अनअकॅडमी लर्निंग ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा आणि MPSC क्रॅक करण्याच्या तयारीला लागा. आजचा आपला जो मुद्दा आहे RCEP, रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप. फुल फॉर्म लक्षात ठेवा, हा सुद्धा एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. इम्पॉर्टंट आहे RCEP, रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप. ओके, याच्यामध्ये आता भारत तर नाहीये, मग उरलेल्या कंट्रीज कोणत्या आहेत याच्यामध्ये जर पाहिलं तर 10 एशियन कंट्रीज आहे. त्या एशियन कंट्रीजला सोडून मग चायना, साऊथ कोरिया, जापान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे 5 बाहेरचे देश आणि बाकीच्या 10 एशियन कंट्रीज, अशा 10 एशियन कंट्रीज प्लस 5 बाहेरचे देश, असे एकूण 15 कंट्रीज याच्यामध्ये सहभागी आहे. सुरुवातीला 2012ला जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा उद्देश होता की 16 कंट्रीज याच्यामध्ये राहतील. मग 16वा देश कोणता, तर आपला भारत देश त्याच्यामध्ये राहणार होता. परंतु भारताने मागच्याच वर्षी याच्यातून माघार घेतली आणि तसं डिक्लेअर सुद्धा केलं होतं. का बरं माघार घेतली ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर चीनसह आशिया पॅसिफिक मधील 15 देश या आठवड्यास अखेरीस जगातील सर्वात मोठा वित्त व्यापार करारावर स्वाक्षरी करणार आहेत नाही केली सुद्धा आहे. काल रविवारी याच्यावर त्या 15 देशांनी साईन केली आणि हा अग्रीमेंट आता अस्तित्वात आला आहे. आणि याच्यावर डॉमिनंट चीनचं राहणार आहे, कारण चीननं सगळ्यात जास्त प्रयत्न केला होता की याच्यावर लवकरात लवकर स्वाक्षरी होऊन जाऊन चीनच याच्यात सगळ्यात जास्त निर्यात करेल. आणि चीनची आर्थिक प्रगती मित्रांनो या करारामुळं भयानक प्रमाणात वाढू शकते. तर काय हा करार आहे, असं काय गोष्ट आहे, तर चीन आहे ना या कराराला पूर्णत्वास आणण्यासाठी मागील 8 वर्षापासून झटत होता. त्याचा तर उद्देश होता की भारत सुद्धा यात सहभागी व्हावं, परंतु मागील वर्षी भारताने याच्यातून माघार घेतली. तर या करारामध्ये जागतिक सकल देशांतर्गत उत्पादनापैकी 1/3 म्हणजे जगाच्या एकूण जीडीपीच्या 1/3 भाग याच्यात समावेश होणार आहे. म्हणजे तुम्ही याचा विचार करू शकता, जगाचा 1/3 म्हटलं की तुम्ही विचार करा की हा केवढा मोठा करार आहे. म्हणून याला जगातील सगळ्यात मोठा व्यापार करार म्हटला जात आहे. आणि याचं घोषणा कधी झाली, तर आसियान शिखर परिषदेच्या शेवटी याची घोषणा झाली. म्हणजे काल रविवारी याची आसियान शिखर परिषद शेवट होतं आणि त्याच्यामध्ये याची घोषणा झाली आणि याच्यात करार झालाय. ही कुठं झाली, ही शिखर परिषद कुठं झाली आणि घोषणा कुठं झाली ते लक्षात ठेवा. एक्झाम पर्स्पेक्टिव्हनं फार इम्पॉर्टंट आहे. व्हिएतनाम या देशाची राजधानी आहे हनोई, या ठिकाणी याची घोषणा करण्यात आली. व्हिएतनाममधील हनोई व्हिएतनामची राजधानी हनोई या ठिकाणी याची घोषणा करण्यात आली. तर गेल्या वर्षी जी चर्चा झाली होती RCEP, त्याच्यातून भारत बाहेर पडला होता. भारतानं त्याचे जे मुद्दे आहेत त्याच्यावर आक्षेप नोंदवत आपण स्वतः याच्यातून या करारातून बाहेर पडला होता. तर काय आक्षेप होतं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हणाले होते की गरिबांच्या जीवनावर आणि त्यांच्या जीवनावर होणारे परिणाम पाहता आपण या चर्चेतून माघार घेत आहोत.
आता हा मुद्दा जो मांडला होता फार भावनिक आपल्याला वाटत आहे की गरिबांच्या जीवनावर याचा परिणाम पडेल, खरं आहे. पण याच्या सोबतच जे आपल्या भारतातील मोठमोठे व्यापारी आहे त्यांच्यावर याचा भयानक परिणाम पडला असता. कसा? समजा हा जो आरसीईपी करार आहे याचा उद्देश काय? याचा उद्देश काय आहे की जे टॅरिफ आहे ते टॅरिफ कमी केल्या जातील. समजा एखादी गोष्ट आहे जी बाहेर देशामध्ये, समजा सिंगापूरची एक गोष्ट आहे ती 100 रुपयामध्ये बनते. सपोज आपण गृहीत धरूया एक तिथं समजा पेन आहे, तो पेन तिथे 100 रुपयामध्ये बनतो. तो जेव्हा पेन भारतामध्ये येतो ना तर त्याच्यावर टॅरिफ लावले जातात आहे ना, इम्पोर्ट ड्युटीज ज्याला म्हणू शकतो आपण, टॅरिफ लावले जातात. आणि समजा टॅरिफ आहे ते 80 रुपये त्याच्यावर लागले, तर त्याची किंमत किती आली भारतात आल्यावर? 180 रुपये झाली. म्हणजे सिंगापूरला त्याची किंमत 100 होती, पण भारतात ते मार्केटमध्ये आल्यावर त्याच्यात 180 रुपये त्याची किंमत झाली. मग त्याच्यात व्यापारी त्यांचा नफा जोडतील, म्हणजे अजून त्याची किंमत भरपूर मोठी होऊन जाते. भारतात येईपर्यंत त्याची 180 झाली, जवळपास डबलच्या जवळपास ती झाली. तर या आरसीईपी कराराचा उद्देश काय होता की हे जे टॅरिफ्स आहे, हे जे 80 रुपये लागले, हे एवढं लावायचं नाही. तर काही जे देश होते ना त्यांनी, जसं की ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांनी तर म्हटलं की त्यांच्या देशाचं जे टॅरिफ आहे जवळपास 90 ते 92% जे टॅरिफ आहे आम्ही कमी करून टाकू. 90 ते 92% टॅरिफ कमी करून टाकू. म्हणजे 80 लागत होतं तर फक्त 90% कमी केलं तर फक्त 8च रुपये लावतील. म्हणजे भारतात त्याची किंमत, ऑस्ट्रेलियामध्ये त्याची किंमत 108च रुपये होईल. म्हणजे एवढं मोठं टॅरिफ कमी होणार होतं. मग एवढं जर भारतानं कमी केलं असतं तर भारताचे जे व्यापारी आहे ते चीनच्या मार्केटचे जे जो प्रोडक्ट आहे, ऑस्ट्रेलियाचे जे प्रोडक्ट आहे, न्यूझीलंडचे जे प्रोडक्ट आहे, जापानचे, त्यांच्यासोबत कॉम्पिटिशनमध्ये मैदानात उतरू शकले असते का? हा मोठा गंभीर परिणाम भारतावर झाला असता. कारण चीनचे रेट फार कमी असतात. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडचे डेअरी प्रोडक्ट्स जे आहेत ना तिथं फार मोठ्या प्रमाणावर डेअरीचं मार्केट आहे आणि तिथलचे प्रोडक्ट क्वालिटी सुद्धा चांगली आणि रेट सुद्धा त्यांचे कमी. मग आपल्या भारतातील शेतकरी सुद्धा, या शेतकऱ्यांच्या व्यवसायावर सुद्धा धोका पडला असता. कारण तिथलची क्वालिटी आणि रेट या दोन्ही गोष्टी आपल्या भारताच्या प्रोडक्टपेक्षा चांगली राहू शकली असती. तर हा धोका आपल्या भारताला वाटला की आपले व्यापारी त्यांच्यासोबत व्यापार युद्ध करू शकणार नाही आणि कुठंतरी मागं पडेल आणि त्यांचा जो आपला जो निर्यात आहे, आणि बरं ठीक आहे तिकडचे प्रोडक्ट आपल्याकडे यायले पण आपले तिकडे जाणार नव्हते का? जाणार होते, परंतु त्यांचे प्रोडक्ट आपल्या देशात जास्त विकले जातील आणि आपले त्यांच्या मार्केटमध्ये कमी विकले जातील. हा धोका फार मोठा होता, त्याच्यामुळे भारत त्याच्यातून बाहेर पडला. मग सध्या आरसीईपी मध्ये कोण कोण आहे? त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया, ब्रुनेई, कंबोडिया, चीन, इंडोनेशिया, जापान, दक्षिण कोरिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, न्यूझीलंड, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम यांचा सध्या या आरसीईपीच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये समावेश आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की याच्यातल्या 10 कंट्रीज ज्या एशियन कंट्रीज आहे. तर मला तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की या एशियनचा फुल फॉर्म सांगा आणि एशियनमध्ये समावेश असलेल्या 10 कंट्रीज कोणत्या आहेत त्यांचं नाव सांगा. हा तुमच्यासाठी क्वेश्चन आहे. कमेंट बॉक्समध्ये मला आन्सर सांगा. एशियनचा फुल फॉर्म काय आणि त्याच्यात समावेश असणाऱ्या 10 कंट्री कोणत्या, म्हणजे 10 एशियन कंट्री कोणत्या आहेत त्यांचं नाव कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. आता हा जो करार सुरुवात झाली याची 2012 पासून याची चर्चा सुरू झाली होती. मग अमेरिकेला याचा धोका तेव्हाच ओळखू आला होता आणि त्यांनी ओळखलं होतं की हा जर करार झाला तर चीनचा दबदबा जगावर वाढून जाईल. कारण एवढं मोठं करार होत आहे आणि चीनचं डॉमिनन्स त्याच्यावर राहणार आहे. मग अमेरिकेनं त्याच्यावर काउंटर करण्यासाठी एक नवीन करार आणला होता, ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिप, ज्याला TPP म्हणून सुद्धा ओळखलं जाते. यालाच ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिप करार देखील म्हटलं जाते. तेव्हा याच्यामध्ये कोण होतं? या TPP करारात सहभागी देश होते ऑस्ट्रेलिया, ब्रुनेई, कॅनडा, चिली, जापान, मलेशिया, मेक्सिको, न्यूझीलंड, पेरू, सिंगापूर, व्हिएतनाम आणि युनायटेड नेशन्स म्हणजेच अमेरिका. इथं आहे अमेरिका, युनायटेड नेशन्स म्हणजेच अमेरिका, हे देश याच्यात सहभागी होणार होते. तर याच्यावर स्वाक्षरी सुद्धा झाली होती 4 फेब्रुवारी 2016ला. इम्पॉर्टंट आहे, डेट लक्षात ठेवा, नाव लक्षात ठेवा, 4 फेब्रुवारी 2016ला. तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते बराक ओबामा. परंतु बराक ओबामा नंतर जसंच तिथलची सत्ता बदलली, डोनाल्ड ट्रम्प तिथलचे राष्ट्राध्यक्ष झाले, त्यांनी जानेवारी 2017 मध्ये या करारातून माघार घेतली. TPP करारातून अमेरिकानं माघार घेतली आणि राहिलेले बाकी देश त्याच्यात समावेश होते, परंतु अमेरिकेने याच्यातून माघार घेतली होती. डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं होतं की या देशांसाठी अमेरिकेचं मार्केट ओपन करणं मला धोकादायक वाटतो, त्याच्यामुळं या TPP करारातून अमेरिका जानेवारी 2017 मध्ये माघार घेतली होती. आता पाहूया आरसीईपी करारामध्ये जर एवढं मोठं करार आहे, भारताचे प्रोडक्ट बाहेर विकले जाऊ शकत होते, तर भारतानं माघार का घेतली? भारताचे आक्षेप काय होते? सगळ्यात पहिला आक्षेप जे नोंदवलं होतं भारतानं मागच्या वर्षीच्या चर्चेमध्ये, दरांचे मूळ वर्ष आहे ना. दरांचे मूळ वर्ष म्हणजे काय की आरसीपी अंतर्गत काय होतं की जे टॅरिफ कमी होणार आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की 100 रुपयाची वस्तू आहे त्याच्यावर 80 रुपये टॅरिफ लावलं झाले,
तर हे जे टॅरिफ कमी होणार होतं, तुम्हाला सांगितलं की ऑस्ट्रेलिया 90 ते 92% कमी करणार आहे, न्यूझीलंड सुद्धा 90 ते 92% टॅरिफ कमी करणार आहे. तर हे कोणत्या इयरच्या किमतीवर, म्हणजे 2019ला जी किंमत होती त्याच्यावर 90-92% कमी होतील की कोणत्या वर्षीच्या? तर या देशांचं म्हणणं होतं की चर्चा कधीपासून सुरू झाली आरसीईपीची, तर 2013 पासून. मग समजा मी तुम्हाला पेनचं उदाहरण दिलं होतं, सिंगापूरचा तो पेन आहे. मग सिंगापूरच्या ज्या पेनची किंमत 2013ला जी किंमत होती तेव्हा जे टॅरिफ होतं त्याच्या 90 ते 92% कमी केलं पाहिजे. 2013ला जी किंमत होती, 2013चा जो टॅरिफ होता त्याच्यावर तेव्हाच 90 ते 92% जो टॅरिफ आहे त्याच्यावर तेवढं कमी करायला पाहिजे. परंतु भारतानं याच्यावर आक्षेप घेतला आणि भारतानं म्हटलं की नाही, आम्हाला हे मान्य नाही, आम्ही 2019चं जे टॅरिफ रेट आहे त्याच्यावर कमी करून ते सुद्धा 90 ते 92% आम्ही कमी करणार नाही, आम्ही 78% कमी करणार. आणि मग जसजसा हा करार पुढे जाईल आम्ही पुढे विचार करू, अजून हे टॅरिफ कमी करण्याचा प्रयत्न करू. पुढील 20 वर्षामध्ये आम्ही हे टॅरिफ कमी करत जाऊ. पण सध्या आम्ही 78%च कमी करणार आहे. ते सुद्धा कोणता वर्ष आम्ही गृहीत धरणार? बेस वर्ष 2019 हा वर्ष गृहीत धरणार. कारण 2013 ते 19 पर्यंत जे दर वाढले आम्ही त्याला काही माघार घेणार नाही, ते तसेच राहतील. आम्ही 2013वर हे रेट कमी करणार. परंतु जे आरसीईपीचे इतर देश आहेत त्यांनी याला मान्य केलं नाही आणि भारताचा हा मोठा ऑब्जेक्शन जे होतं ते तिथे मान्य करण्यात आला नाही. त्याच्यानंतर दुसरं काय होतं आक्षेप भारताचा? ऑटो ट्रिगर. काय भानगड आहे ऑटो ट्रिगर? तर हे होतं, जर एखाद्या वस्तूच्या आयातामुळे देशांतर्गत व्यवसायावर परिणाम पडत असेल तर तो देश सदर वस्तूच्या आयातावर सूट रद्द करेल. आता याला एक्झाम्पल देऊन सांगतो मी तुम्हाला. आता जर समजा चायनामध्ये नाही का स्टील मोठ्या प्रमाणावर होते, मग एखाद्या वर्षी त्यांनी काय केलं, खूप मोठं उत्पादन करून टाकलं स्टीलचं आणि तो स्टील पाठवला भारतामध्ये. आता भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांना स्टील पाठवलं, मोठ्या प्रमाणावर आयात झाली, तिथलचं स्टीलची रेट कमी आहे. मग काय होईल? भारतामध्ये लोक कोणतं स्टील खरेदी करतील? सध्या जसं मोबाईलचं आहे, जे आपले लोक आहे, भारतीय लोक आहे, चायनीज मोबाईलला का बरं प्राधान्य देतात? कारण त्याचं थोडंसं क्वालिटी पण चांगली आहे आणि रेट फार कमी आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे की रेट फार कमी आहे, त्याच्यामुळे चायनीज मोबाईल घेतलं जाते इतरांच्या तुलनेत. लोक ऍपल घेताना तुम्हाला दिसणार नाही, परंतु MIचे, ओप्पो, विवो, रिअलमीचे फोन घेताना दिसतात. मग तीच भानगड स्टीलच्या बाबतीत झाली असती. मग भारताचे जे मोठमोठे स्टीलचे कारखाने आहेत जसं जिंदल, टाटा स्टील, यांच्यावर याचा परिणाम पडला असता. मग काय होईल? यांचे कारखाने बंद पडतील ना. मग भारतानं म्हटलं ठीक आहे, आम्ही सहभागी होतो आरसीईपी मध्ये. मग समजा एखाद्या वर्षी अशी भानगड निर्माण झाली की एखाद्या वर्षी चीननं स्टीलचं मोठ्या प्रमाणावर निर्माण केलं आणि ते भारतात पाठवलं, आणि जर त्याचा परिणाम आमच्या देशातील व्यवसायावर पडत असेल तर आम्ही काय करू? आम्ही या स्टीलचं जे आयात होत आहे याच्यावरचं जे टॅरिफ कमी केलं होतं ते आम्ही पुन्हा काय करू? वाढवून टाकू. आम्ही पुन्हा याच्यावरचं टॅरिफ जे आहे ते वाढवून टाकू. तर काय होणार? मग याच्यावरचा टॅरिफ वाढवल्यामुळे या स्टीलची रेट भारतात वाढून जातील आणि भारतीय स्टील याच्यापेक्षा स्वस्तच राहील. मग पुन्हा लोक भारतीय स्टील खरेदी करतील. पण ही जी अट होती ही सुद्धा इतर जे आरसीईपी देश आहे त्यांनी मान्य केली नाही. त्याच्यानंतर दुसरं एक अट भारतानं मांडली, रूल्स ऑफ ओरिजिन म्हणून. काय भानगड आहे रूल्स ऑफ ओरिजिन? की समजा एखाद्या देशानं, समजा स्टील हा प्रोडक्ट कोणाचा आहे? हा प्रोडक्ट आहे चायनाचा. तर हा जो प्रोडक्ट आहे चायनामधूनच भारतात आला पाहिजे, इतर कोणत्याही देशात प्रवास करून तो भारतात येता कामा नये. का बरं? जसं मी तुम्हाला सांगितलं की समजा भारतानं म्हटलं की समजा फक्त 100 टन स्टीलच फक्त चायनामधून आपल्या भारतात आयात केल्या जाईल. फक्त 100 टन ही आयात केल्या जाईल. मग चायना काय करेल? चायनाला समजा करायचं आहे 200 टन भारतात निर्यात करायचा आहे, त्याला पाठवायचं 200 टन आहे, पण भारताची अट आहे 100 टनचीच. मग तो काय करेल? चायना तो स्टील काय करेल? पहिले समजा तो पाठवेल थायलंड या देशाला, कारण भारतीय आरसीपी मध्ये थायलंड सुद्धा आहे. मग चायना पहिले पाठवेल थायलंडला आणि मग थायलंड मधून उरलेला 100 पाठवेल इंडियामध्ये. म्हणजे त्यानं काय केलं? डायरेक्ट इंडियामध्ये पाठवलं 100 आणि उरलेला 100 कसा पाठवला? पहिले थायलंडमध्ये आणि थायलंडच्या मार्गाद्वारे राहिलेला 100 इंडियामध्ये पाठवलं. म्हणजे त्यानं 200 तर पाठवलं बरोबर. तर भारतानं हे धोका पहिलेच ओळखून घेतला आणि भारतानं म्हटलं की नाही, रूल्स ऑफ ओरिजिन, ज्या देशाचा तो प्रोडक्ट आहे तिथूनच तो डायरेक्ट आला पाहिजे, तो घुमून फिरून इतर देशाच्या माध्यमातून येता कामा नये. ही सुद्धा अट बाकी देशांनी मान्य केली नाही. तुम्हाला वाटत असेल की बाकी देशांना काय फरक पडत आहे? मी तुम्हाला पहिलेच म्हटलं की हा जो आरसीईपी करार आहे याच्यावर डॉमिनन्स कोणाचा आहे? चायनाचा आहे, चायनाचं. त्याच्यामुळे चायनाला जे फायदेशीर मुद्दे आहेत तेच मान्य करण्यात आले नाही, इतर मान्य करण्यात आले नाही. तुम्ही बघा ना, आतापर्यंत जोपर्यंत ट्रम्प सत्तेत होते ना, तर ऑस्ट्रेलिया चीन विरुद्ध ओरडत होता, भारताला पाठिंबा दर्शवत होता. त्याच्यानंतर जापान
चायना विरुद्ध ओरडत होता आहे ना. त्याच्यानंतर दक्षिण कोरिया आहे ना, साऊथ कोरिया सुद्धा ओरडत होता चायना विरोधात. पण जसंच ट्रम्प इथून सत्ते त्यांची बदलली, ट्रम्प सत्तेच्या बाहेर गेल्याबरोबर हे सगळे देश फिरले मित्रांनो. जेवढे लोक हे आपल्या भारताला पाठिंबा दर्शवत होते, चायनाला विरोध दर्शवत होते, हे सगळे देश फिरले आहेत आता. ट्रम्प महोदय बाहेर गेल्याबरोबर ऑस्ट्रेलिया, जपान आणि साऊथ कोरियाने लगेच या RCEP करारावर स्वाक्षरी सुद्धा या रविवारी करून टाकली. हा मोठा परिणाम आहे बरं का. जे जो बायडन तिथे जिंकून आले आणि ट्रम्प महोदय तिथून ट्रम्प तात्या चालले गेले ना, तर आता जे जो बायडन आहे त्यांनी पहिलेच म्हटलं होतं की आम्ही जे चायनावर टॅरिफ वाढवलं होतं, चायनासोबत टॅरिफ युद्ध चालू होतं, ते आम्ही कमी करणार. म्हणजे जे टॅरिफ लावलं होतं चायनाच्या प्रोडक्ट्सवर ते कमी करणार आहे. आणि ऑस्ट्रेलिया, जपान लगेच चायनाला जाऊन चिटकले सुद्धा. बघा, म्हणजे हे आपण म्हणतो की हे लोक आपले मित्र देश आहेत, तर मित्र देश वगैरे असे काही संकल्पना चालत नाही. हे सगळं व्यापारी युद्ध आहे. जिथे या देशांना स्वतःचा फायदा वाटतो तिथे ते लगेच जाऊन चिपकतात. त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्याही देशाला आपलं मित्र देश म्हणणं थोडंफार धोकादायक असतो. कारण सगळे देश लोक, जे काही देश आहे ते आपला आपला फायदा पाहूनच व्यवहार करतात. त्याच्यानंतर एक याच्यामध्ये रॅटचेट ऑब्लिगेशन एक याच्यामध्ये होतं. तर ती काय भानगड आहे रॅटचेट ऑब्लिगेशनची, की रॅटचेट ऑब्लिगेशन काय आहे, की समजा भारतानं आता एक काम, स्टीलचं उदाहरण घेऊ. स्टीलवर काय केलं भारतानं, स्टीलवर जो टॅरिफ आहे तो टॅरिफ कमी करून टाकला. टॅरिफ कमी केला, समजा 78% कमी करणार आहे ना भारत, 78% कमी करून टाकला. मग स्टील आयात होत आहे चायनाकडून भारतात. परंतु भारताला असं वाटलं की अरे या स्टीलचं टॅरिफ आपण 78% कमी केल्यामुळे काय झालं की हा जो भारतामध्ये चीन म्हणून स्टील येत आहे त्याचा रेट आहे ना भारतीय स्टीलपेक्षा खूप स्वस्त झालाय. मग भारताला पछतावा झाला, नाही झाला, एवढं टॅरिफ रेट कमी करायला पाहिजे नव्हतं. मग भारताने याच्यातून माघार घेतली आणि याच्यात फक्त 50% टॅरिफ रेट कमी केला. 78% कॅन्सल केलं आणि 50%च आम्ही टॅरिफ रेट कमी करतो असं घोषित केलं. तर हे रॅटचेट ऑब्लिगेशन अशी होती की नाही, तुम्हाला असं करता येणार नाही. का? एकदा का तुम्ही 78% मान्य केलं तर तुम्हाला माघार घेता येणार नाही, बदलता येणार नाही. हा, तुम्ही वाढवू शकता. 78% टॅरिफ कमी केलं, मग 80% कमी करून टाका, 90% कमी करून टाका, परंतु तुम्ही माघार घेऊ शकणार नाही. हा रॅटचेट ऑब्लिगेशन होता. हा सुद्धा चायनाच्या सोयीचा होता. त्याच्यानंतर सर्व्हिस सेक्टर, याच्यात भारताने खूप चांगला मुद्दा घेतला होता की ठीक आहे बा, तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी म्हणत आहे ना, चला आम्हाला ते सगळं मान्य आहे. मग एक काम करा, सर्व्हिस सेक्टरसाठी सुद्धा RCEP देशांचे दरवाजे उघडून टाका. मग सेवा क्षेत्र, जसे की डॉक्टर आपल्या इथचे आहे ना, मग आमचे जे मेडिकल सेवा क्षेत्र आहे, भारताचं जे मेडिकल सेवा क्षेत्र आहे जगविख्यात आहे. इतर देशांचे लोक सुद्धा आपल्या भारतात येऊन ट्रीटमेंट करतात. तुम्ही सध्या अमेरिकेमध्ये एक अहवाल प्रकाशित झाला होता, तिथं अहवाल असा प्रकाशित झाला होता की जे भारतीय डॉक्टर्स आहेत अमेरिकेमध्ये, त्यांनी जे कोरोनाचे पेशंट ट्रीट केले त्याच्यात जवळपास त्यांना 90 ते 92% सक्सेस रेट आहे. भारतीय डॉक्टरांचा 90 to 92% सक्सेस रेट आहे. म्हणजे भारतीय डॉक्टरांची ख्याती पूर्ण जगभर आहे. मग भारतानं म्हटलं ठीक आहे, मग तुम्ही एवढं म्हणत आहे ना, मग आमचे जे सेवा क्षेत्र आहे जसं डॉक्टर आहे हे RCEPच्या सगळ्याच देशामध्ये जातील. हे यांची हॉस्पिटल ओपन करू शकतील, तिथे त्यांचा व्यवसाय करू शकतील, हे मान्य करा. सर्व्हिस सेक्टर आमच्यासाठी ओपन करा. परंतु जे आशियाई देश आहे ना, हे याच्यात मान्य झाले नाही. त्यांचं खूप याच्यात स्ट्रिक्ट असतात ते याच्याबद्दल, या सेवा क्षेत्राबद्दल. ते उलट एवढं आहे की एशियन देश आहे ना, ते एशियन देश ते सुद्धा एकमेकांच्या देशांना सेवा क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. त्यांनी भारताची ही अट मान्य केली नाही. त्याच्यानंतर भारताचा ऑब्जेक्शन होता डाटा लोकलायझेशन. म्हणजे एवढं मोठा आता व्यापार करण्यासाठी ते आपल्या भारतामध्ये येत आहे, सगळे आपण दार त्यांना उघड करतो. मग एवढी जी भारताची माहिती आहे, तिथलचं जे डाटा आहे हे कुठंतरी सेफ राहायला पाहिजे. हा जो डाटा आहे हा सेफ राहायला पाहिजे. मग ज्या देशामध्ये ते व्यापार होत आहे त्याच देशात तो डाटा सेव्ह असायला पाहिजे, कारण त्याचं संरक्षण करणं फार महत्वाचं आहे. परंतु हे सुद्धा भारताचं ऑब्जेक्शन मान्य करण्यात आलं नाही. आणि या सगळ्या गोष्टी मान्य करण्यात नाही आल्या, त्याच्यामुळेच भारतानं या RCEP करारातून माघार घेतली. तर तुम्हाला काय वाटते मित्रांनो, की RCEP करारातून माघार घेऊन भारतानं योग्य पाऊल उचललं की हे भारतासाठी भविष्यात धोकादायक ठरू शकतो? तुमचं काय मत आहे हे नक्कीच मला सांगा. तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला हे सुद्धा सांगा, आणि आवडला असेल तर लाईक करणे विसरू नका. तर हे होतं RCEP करार आणि भारताचे ऑब्जेक्शन्स काय याच्यावर. तर आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.